रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. हरी जय जय राम कृष्णा हरे हरी कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्ण हरे हरे
हे बहुधा गुरुवारी पुढे मनोनवे पुराणे आवडे मनोना विठ्ठल आवडे मनोना विठ्ठल आवडे विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाने मगन सर्व सुखाने मगन पटनाला आता सर्व सुखाचे आकार
ये रे तुटती भवानी वंदन एका जनार्दने संत पूर्ण करीते मनोरथ प्राप्ती हरे प्राप्ती
रे धने दब मगर धने दब मगर बाबा धनी जा 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 धने दब मगर धने दब मगर धने दब मगर बाबा धनी जा 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 धने दब मगर धने दब मगर धने दब मगर बाबा धनी जा 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 ते पाय तेने साधती साधने तुटती भवाचे बंधन संताविन प्राप्ती नाही आईसे वेद देते ग्वाये तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने पांडुरंगा करो विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिक्रणतेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे श्री संताची हे माता चरणावने साष्टांग करी दंडवत रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका तया माझे दंडवत कपी कुळे हनुमंत मस्तक ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अभंग आहे. संत शांत श्रीमंत आणि दयावंत अशा 4 उपमा नाथ महाराजाला दिलेल्या आहेत. शांत, संत, श्रीमंत आणि दयावंत. काही शांत आहेत तर श्रीमंत नाहीत, काही श्रीमंत आहेत तर शांत नाहीत, काही संत आहेत तर दयावंत नाहीत. प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळे भिन्न भिन्न आहेत. पण नाथ महाराजाच्या अंगामध्ये 4ही गुण होते. महाराज शांतही होते, श्रीमंतही होते, दयावंत होते आणि संत होते. मग मला सांगा, ज्या व्यक्तीच्या अंगात 4 पदव्या आहेत त्या व्यक्तीचा अभंग आहे, त्या संताचा अभंग आहे. नाथ महाराजांच्या घरी एकंदरीत देवानं किती वर्ष काम केलं तुम्ही ऐकली आला असन कुठंतरी. 36 वर्ष काम केलं म्हणतात देवानं घरी. 36 वर्ष देवानं न सांगता करे सर्व,
न सांगताना 36 वर्ष ज्याच्या घरी देव काम करतंय, आपल्या घरी गडी पैसे देऊन काम करीना 2 वर्ष बी, तिसऱ्या वर्षी म्हणते पटलं तर असं आहे, नाही तर कर हिसाब, तू तिकडे मी इकडं. नाथ महाराजाच्या घरी देवानं 36 वर्ष काम केलं. ज्या देवानं 36 वर्ष काम केलं ते नाथ महाराज म्हणतात. ज्या देवानं ज्याच्या घरी काम केलं 36 वर्ष, जे संत शांत श्रीमंत दयावंत आहेत, ते नाथ महाराज म्हणतात तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर कोणाकडे जा, हरे प्राप्तीसी उपायन धरावे संताचे ते पाय. आता नाथ महाराज म्हणतात तुम्हाला देव पाहिजे असेल तर संताकडे जा. मग नाथ महाराज संत नाहीत का? सातेगावकर संत नाहीत नाथ महाराज? मग संत आहेत तर कसे काय म्हणालेत? मग देव ज्याला पाहिजे असेल त्याला कोणाकडे जा? संताकडे जा. नाथ महाराज संत आहेत, शांत आहेत, श्रीमंत आहेत, दयावंत आहेत, त्याच्या सगळे गुण संपन्न आहेत. किती दया आहे नाथ महाराजाच्या अंगात. दया करण्याची पुत्रासी तेची दासा निदासी, ज्यासी अपंगता नाही त्यासी धरे जोर दये. जे का रंगले गांजले त्यासी मन जो आपुले. तुझी साधू ओळखावा देव ते तिची जाणावा. बाबा लय खुश झाले होते, खुश होऊन टाळ्या वाजवालेत. तोच साधू ओळखावा. आता साधू ओळखण्याची खूण सांगालेत महाराज. तुम्ही कोण्याही महाराजाच्या महाग लागून त्याला साधू म्हणून फसू नका. कोण्याही महाराजाच्या महाग लागून साधू म्हणून त्याला तुम्ही फसू नका. जास्त महाराज फसविणारे, जास्त महाराज संत नाहीत. महाराज बकळ आहेत, महाराजांचा उताल आहे. महाराज बकळ आहेत आमच्यासारखे महाराज, पण साधू नाहीत. साधू वेगळे आणि महाराज वेगळे. गायनाचार्य वेगळे आणि मृदंगाचार्य वेगळे. मृदंगाचार्याचा वेगळा रेट आहे, गायनाचार्याचा वेगळा रेट आहे, महाराजाचा वेगळाच रेट आहे. तुमच्या एवढे पैसे त्याला देत नाहीत, त्याच्या एवढे पैसे तुम्हाला देत नाहीत, तुमच्या दोघा एवढे पैसे मला देतात. तुमच्या दोघांपेक्षा जास्त कोणाला देतात? मला देतात. साधू होणं वेगळं आणि महाराज वेगळं. साधूचा उताला आहे. किती उताला? दगडाखाली महाराज आहे. साधूचा तुम्हाला परमानंद सांगतो महाराज किती जगात. पोटा साठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पण साधू कुठं बघायला भेटत नाही. साधू एखाद्या ठिकाणी कुठंतरी 12,000 किलोमीटरवर साधू मिळत असते. कुठंही साधू भेटत नाही. साधू सांगणारे बकळ आहेत. सांगणारे साधू, काम साधू काय म्हणतात त्याला? काम साधूच ना. काम साधू बकळ आहेत, पण साधू भेटत नाहीत. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे गादा, विरळा पावे विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे विरळा पावे गादा, विरळा पावे. नाही तर महाराज आमच्यासारखे असे कितीक महाराज आहेत काय सांगता येत नाही, त्याला मोजमापच नाही. साधूचं भजन असते देवामुळं,
साधूचं भजन कोणामुळे असते? साधूचं भजन देवामुळे असते, साधूचं वागणं देवामुळे असते, साधूचा परमार्थ देवामुळे असते. साधू हे देवाचं काम करतात. नीट आहे का? साधू कोणाचं काम करतात? देवाचं काम करतात. लक्षपूर्वक आहे का? साधू देवाचं काम करतात, महाराज आपलं काम करतात. कोणाचं? तेव्हा बाबा म्हणाले महाराज स्वतःचं पोट भरण्याकरता काम करतात. महाराज देवाचं काम करीत नाहीत. काम कोण करते देवाचं? मारुतीरायानं, तुकाराम महाराजानं, ज्ञानेश्वर महाराजानं कोणाचं काम केलं? देवाचं काम केलं म्हणून ते आज देव होऊन बसलेत. त्यानं देवाचं काम केलं म्हणून ते काय झालेत? देवच आहेत. तुकाराम महाराज आपल्यासारखेच आहेत, संतच आहेत ना, ते बी माणसंच आहेत, ते बी आपल्यासारखेच आहेत. आपल्यासारखे आहेत पण आपल्यासारखे नाहीत. संत नव्हती जगा माणसाच्या. दिसायलाच तुकाराम महाराजाला 2 पत्न्या होत्या, लेकरं बाळं, घर दार वाडा घोडा सगळं होतं महाराज. पण सगळं करताना ते महाराज फक्त देवाचंच काम करीत होते, संसाराचं करीत नव्हते. त्यांना माहीत आहे संसार आपण मत्या होत असते आणि परमार्थ करावं लागते. संसार आपण मत्या होत असते, परमार्थ करावं लागते. संसार सुरुवातीला गोड आहे पण परमार्थ सुरुवातीला अवघड आहे. कळालं का नाही कळालं? का गोष्टी सांगायच्या तुम्हाला? विनोद सांगायचेत का कीर्तन सांगायचे? मोठ्यानं सांगा. हा हा हे म्हणाले कीर्तन सांगा, गोष्टी नको. संसार सुरुवातीला गोड आहे पण परिणाम लय वाईट आहे संसाराचा. परमार्थ सुरुवातीला एवढा कठीण आहे, त्याचा परिणाम लय चांगला आहे. लेकराला सांभाळा. संसार सुरुवातीला किती गोड आहे मला सांगा. नवरदेव लग्नामध्ये नवरी नवरदेव निघाल्याच्या नंतर ती वरात काढायची असते ना, तुमच्या यात असते का नाही वरात? अहो पुढी आहे ना, एवढी जागा आहे ना, काय माणसं अडचणीत बसत असतात म्हणा. जागा आहे ना एवढी मोठी, मागून येऊन गर्दा. ऐकलं का? लक्षपूर्वक, जास्त वेळ घेणार नाही, लक्षपूर्वक आहे का? वरात जर जाऊ लागली ना अशी रस्त्यानं, वरात तुमच्या जाती का नाही वरात? संसार सांगालो सुरुवातीला किती आनंद आहे संसाराचा. वरात अशी जाऊ लागली, ते नवरदेव चलायलाय, ती नवरी पाठीमाग नवरदेव, आणि तुमच्यासारख्याने एखाद्यानं राम राम घालाव नवरदेवाला. राम राम असं म्हणता ना तुम्ही, राम राम. त्याचा झटका बघा कसा असे. हा राम राम हसून, हा राम राम. 2 वर्ष 3 वर्ष झाले, पुन्हा गाठ पडाव पारापाशी. राम 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 राम. अर्ध वाकलो अर्ध. पुन्हा लेकरं बाळा 2-4 पोरी हे ते सगळा पसारा घरामध्ये, बायको शिवाय देऊ लागली. पुन्हा पाया पडाल्यास पुन्हा त्याला म्हणा 10-5 वर्षाला राम 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 राम. काय मजा नाही आता. मग ती इंड्रिल पी आता. मग सुरुवातीची जी पावर आहे संसाराची ती शेवटपर्यंत राहत नाही. सुरुवातीची पावर शेवटपर्यंत राहत नाही. 2 वर्ष लग्न झाल्यास 2 वर्ष बायको सांगती, नवरा ऐकतो. 2-4 वर्षाला नवरा बोलतो, बायको ऐकते. पुन्हा 10-5 वर्षाला दोघं भांडण करतात, सगळं गाव ऐकत आहे. संसाराची सुरुवात चांगली आहे पण परिणाम फार वाईट आहे. आता किती वाईट आहे मला ते सांगायसारखं नाही. आपल्याला ते सोबत नाही. संसारावर बोलणं आपल्याला सोबत नाही का? आता आपण संसारिक आहेत. जे संसारिक नाही त्याला संसारावर बोलायला जमत आहे. जे ब्रह्मचारी आहे का त्याला जमत आहे. संसार असा आहे, संसार दुःखमुळे आहे, संसारात काय नाही, संग काय येत नाही. कोण सांगत आहे? बोला ना. ब्रह्मचारी काय म्हणते? संसार दुःखमुळे, संसारात काय नाही, लोक कामाला येत नाहीत, पैसा कामाला येत नाही, घर कामाला येत नाही, कोणी कामाला येत नाही. धन किती मिळेल तरी, धन मिळवले कोटी परी संगे नाही रे
लंगोटी असं कोण सांगतंय? हा, ब्रह्मचारी माणूस. संग नाही रे लंगोटी. काय खरंय बायकोचं, काय खरंय पोरायचं, काय खरंय? कोणाच्या संग काय येत नाही, कोणी संग काय गेलं नाही. एवढी रावणाची संपत्ती होती, त्यानं काय नेलं नाही. आणि तू हरामी 50,000 रुपये कायला घ्यालास? मग कळायला का नाही? बोल ना मग. कोण कोण? अरे बोला ना, मोठ्यानं भेऊ नका. ते म्हणते संगे नाही रे लंगोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते गवडी गेली नाही. आणि तू 50,000 कशाला घालास मग कीर्तनाचे? संघ काय येत नाही सांगायला ना. तुम्ही मेलेत वाजून नुसतं भजन करूनच. तुम्हाला आणि मोटरसायकलीच आहेत, गाड्या मिळायलाच नाहीत. आणि अहो मी बी असंच भजन करीत होतो तुमच्यासारखं गावगाव. काय झालं ते लोक कोणी पाया पडिना आणि कोणी जवळ येईना नो. म्हणजे म्हणलं हे धंदा सोडावा, आता हे सुरू करावं आपलं. आता लोक पाया बी पडाले तर दक्षिणा द्यालेत भरपूर. ब्रह्मचारी माणूस म्हणते संसार दुःखमुळे, पैसा संग येत नाही आणि 50,000 घेतल्याशिवाय राहत नाही. मग हे कोणाची चूक आहे? देणाराची का घेणाराची? घेणाराची चूक आहे मला इथे. सांगणं सोपं आहे पण वागणं लय अवघड आहे. सांगायला काय लागले? 4-5 गोष्टी 2-4 अभंग पाठ करून तुम्हाला गुंगवाय किती वेळ लागलाय. पण ते दाम किती घेऊन चाललंय ह्याचं बघाले का तुम्ही? निक्का परमार्थ तुमचा आहे, निक्का परमार्थ तुमचा आहे. नंबर 2चा परमार्थ आमचा आहे. तुमचा निक्का आहे, आमचा नंबर 2चा आहे. लक्षात आले का बोललेलं? आम्ही पैसे घेतल्याशिवाय गावाला येत नाहीत. खरं का खोटे? निक्का परमार्थ तुमचा आहे. 12 महिने काम करता तुम्ही आणि वर्षाला 1 सप्ताह करता, अन्नदान करता, मंदिराला दान करता, महाराजाला दान करता. आता कीर्तन सुटल्यास माझ्या पाया पडताना 100-100 रुपये देता. सांगणं सोपं आहे. आपला विषय कशावर चालू आहे? संत वेगळे आणि महाराज वेगळे. दिसायला दिसतात आपल्यासारखे, पण महाराज म्हणतात संत नव्हती जगा मानसाच्या. 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. एक तर संत भेटत नाहीत. अभंगातच बोलालो मी. संत भेटत नाहीत. बरं भेटले तर कळत नाही. चला दुसरी गोष्ट, देव भेटतच नाही आणि भेटला तर कळत नाही. 2. तिसरी गोष्ट, माणसाचा जन्म मिळतच नाही. मिळाला तर त्या माणसाला कळत नाही. सापडला देह कागटाळे न्याय, न घड उपाय घडो आले. न घडणारी गोष्ट माणसाचा जन्म तुला मिळालाय. आता तुला माणसाचा जन्म मिळालाय रे, पण त्याचा उपयोग करून घेतलास तर. नाही तर शेतात जनावर मेलं, गावात माणूस मेलं, दोघात काय फरक आहे? जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली, माझी माझी म्हणून या गुंतू गुंतू मेली. माणसाचा जन्म मिळाला पण कळाला नाही. साधू भेटले पण कळाले नाहीत. देव भेटला पण कळाला नाही. ऐका, नीट ऐका लक्षपूर्वक. देव कोणला भेटला आणि कळाला नाही. देव कोणाला भेटला आणि त्याला कळाला नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला देवच प्राप्ती करायची ना, तुम्हाला देवच पाहिजे असेल तर तुम्हाला देव स्वतंत्र भेटणार नाही. तुम्हाला देव ओळखीत नाही. देवापाशी जायचं म्हणल्याच्या नंतर, देवाची भेट घ्यायची म्हणल्याच्या नंतर कोणाकडे जावं लागन? संताकडे जावं लागन. संता वाचून देवाची भेट होत नाही. संता विन प्राप्ती नाही. अभंगातच आहे ना. सातेगावकर तुम्ही का मला चिलर समजाले काय? तुमच्या गावाला नेत नाहीत हा भाग सोडून द्या. संता विना प्राप्ती नाही. संता वाचून तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. लक्षपूर्वक ऐका. संत वाचून देवाची प्राप्ती होणार नाही.
मग नाथ महाराज संत होते ना, मग नाथ महाराजाला का कळालं नाही हे देव आहे म्हणून? बोला. नाथ महाराजाला जर कळाला असता हा देव आहे, 36 वर्ष माझ्या घरी काम करायला आहे, नाथ महाराजाला जर कळाला असतं तर नाथ महाराजांना काम करू दिलं असतं का देवाला? बोला. नाही नाही. नाथ महाराज संत असून सुद्धा नाथ महाराजाला हे देव आहे म्हणून कळाला नाही. मग उगच नाथ महाराज म्हणाले का तुम्हाला देवच पाहिजे ना, संता बिन प्राप्ती नाही. मग आता पुढचं आहे का, नाथ महाराज संत होते ना, मग हे देव आहे म्हणून कोण सांगितलं? बोला. नाथ महाराजाला कोण सांगितलं? नाथ महाराजाला सांगितलं त्यांच्या गुरुनं, जनार्दन स्वामीनं, की नाथा तुझ्या घरी जे आहे ना तो श्रीखंड्या नाही, तो श्रीखंड्या नाही. मग कोण आहे? तो देव आहे. मग नाथ महाराजाला कळालं हे श्रीखंड्या नाही, कोण आहे? देव आहे. कवा कळालं? साधूनं सांगितल्यास कळालं, आधी कळालं नाही. 36 वर्ष कळालं नाही. जेव्हा गुरुनं सांगितलं हा देव आहे, तेव्हा नाथ महाराज घरी धावत आले. नाथ महाराज धावत आले, हे देवाला कळालं की देव आपले गुप्त झाले. श्रीखंड्या कुठे? श्रीखंड्या कुठे? म्हणली गेला निघून. एवढंच घ्यायचं. नाथ महाराज संत असून सुद्धा नाथ महाराजाला कळालं नाही. संतानं सांगावं लागलं हे देव आहे म्हणून, तेव्हा कळालं. म्हणून महाराज म्हणतात संताविन प्राप्ती नाही. संत भेटणं अवघड आहे आणि देव भेटणं अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसे याने भेटते ते साधू. महाराज म्हणतात तुम्हाला साधूलाच भेटायचंय ना. साधूला भेटण्याकरता काय लागतं ऐका. साधूची भेट होत नाही. मग होती का नाही? होती. कशी होती ऐका. पहिली गोष्ट साधू भेटत नाहीत. मग भेटतात का नाही? भेटतात. पण कसे भेटतात बघा. निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोठ्यान कोटी, रोकडा लाईजे पाठो वाटीन, मग होय भेटी हरिप्रियच. अनंत जन्माचं जर सुकृत पदरी असेल, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मेले सुकृत पदारे, त्याचे मुखी हरी पैंडाळे, मुखी हरी पैंडाळे, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मदार परे चिंता. ते बहुता दिवसा भाग्य उदयाच पूर्व पुण्य असता गाठी, आणि संत भेटे दैव होय. पूर्वीचं पुण्य असल तरच संताचं दर्शन होतंय, संताची भेट होती. सातेगावकर म्हणतात अनंत जन्माचं जर माणसाच्या ठिकाणी पुण्य असेल तर त्याच्या तोंडाला देवाचं नाव येतंय, नाही तर देवाचं नाव तोंडाला येत नाही. कीर्तनात बसून बी येत नाही. देवाचं नाव कीर्तनात बसून बी येत नाही. अरे जन्मभर भजन करून त्या महाराजाच्या थोबाडाला येईना, तुमच्या कवा येईन. रात्रंदिवस ते महाराज बोंबडाले पैसे जमा करीत, त्याच्या तोंडाला येईना भजन, आणि तुमच्या येत असते का? जे मरताना भजना देवाचं नाव एवढं सोपं आहे काय? मरताना देवाचं नाव येण्याकरता महाराज म्हणतात काय, देवाचं नाव तोंडाला आल्यास तो माणूस पुण्यवान. तुका म्हणे तुका गायबुने, तुका म्हणे तुका गायबुने, हे सकाळी जात्या नामाले मुका, सकाळी जात्या नामाले मुका, सकाळी जात्या नामाले मुका, सकाळी जात्या नामाले मुका, तुका बारणाये
देवाचं नाव तोंडाला येण्याकरता आणि संतांची भेट होण्याकरता काय लागतंय? पुण्य लागते. दृष्टांत सांगतो तुम्हाला एक, ऐका. लय बोर व्हालीत काय की तुम्ही? थोडा फुवारा फायदीच मामा. एक मारवाडी होतं. देवाचं नाव तोंडाला येते की नाही सांगालो मरताना. मारवाडी समाजाचा माणूस. जन्मभर त्यानं सावकारकी केली. देणं घेणं सवयी 2%, 3%, 5%, 2% अशी जन्मभर त्यानं काय केलं? देणं घेणं सावकारी केली. आता मराय टेकलं ते. मरणार आता 1-2 घंट्यात, 1 घंट्यात मरणार. असे पोरं बाजूला बसले, सगळे बाजूला बसले. त्याला माहीत झाला आता म्हातारं 1-2 घंट्यात जाते. आता वरी बघायला त्याला आवाज बंद झाला सगळं असं. तर पोरायला माहीत होतं त्यानं कीर्तन भजन ऐकलं तर मरताना जर माणसाच्या मुखाला भजन आलं तर तो माणूस पुण्यवान. अंतकाळ ये ज्याच्या नामा आले मुका आणि मग तुका म्हणे सुका. म्हणून पोरं काय म्हणू लागले नीट ऐका. पोरं म्हाताऱ्याला म्हणू लागले देवाचं नाव घ्या. आता ते हिंदीत म्हणू लागले. मारवाडी होतं ना ते हिंदीत म्हणू लागले पोरं मारवाडी असल्यामुळं. बाबा बाबा नारायण नारायण किवो. किवो म्हणजे काय? म्हणा नारायण नारायण किवो, नारायण नारायण किवो असं म्हणल्या म्हाताऱ्यानं डोळे उघडे. म्हातारा म्हणते ओ नारायण क्या, इसके तरफ आपने 10,000 रुपया है. यानं सावकारकी केलेली. पोरं म्हणून पुन्हा हात करू करू म्हणू लागले बाबा ओ नारायण नाही, ओ नारायण नाही, ओ देव नारायण, ओ देव नारायण. म्हातारा म्हणू लागलं देव अगर मत देव पण इसको तगादा लागा देव. अरे कीर्तनात बसून येईना आता मरताना देवाचं नाव येत असते. त्याला पुण्य लागते. संताची भेट होणं, देवाची भेट होणं याला पुण्य लागते. अनंत जन्माचे सुकृत पदरी मग त्याच्या मुखे हारी पैठा होय. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानं कोटी. रोकडा लाईजे पाठो वाटीन मग होय भेटी हरिप्रियाची. बहु अवघड आहे संत भेटी परी जगाजाटी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी परी जगाजाटी करुणा केली. परी जगाजाटी परी जगजाटी करुणा केली. परी जगजा परी फक्त 9 वर्षाचं हे पोरग 4थीला आहे. त्याचं वजन तेवढंच आहे, त्या मृदंगाचं वजन तेवढंच आहे. 9 वर्षाच्या पोराला मृदंग येत आहे म्हणजे
त्याचा अनुभव मृदंग्याला आहे. 12-12 वर्ष आळंदीला 5-5 वर्ष राहून त्याला काही माती आहे ना बोंबलं तसंच याले आळंदीहून वापस. त्याला फक्त 2 वर्ष झालं माझ्याकडे, फक्त 2 वर्ष झालं. हे फक्त पोरग 7 महिने झालं माझ्याकडे. तुम्ही झोपारती ऐकली कोण नाही? भजन ऐकलं असन त्याची चाल ऐकली असन. 7 महिन्यामध्ये एवढं शिकलं ते. नीट लक्षपूर्वक आहे का मी काय सांगाल होते. तुमच्या जीवनात तुम्हाला घर बांधता आलं तर बांधा. एवढा उजेड लावला, एवढं घर बांधलंय ना, तुम्हाला बांधता आलं तर बांधा, न तर बांधू नका. शेत घेता आला तर घ्या, घेऊ नका. मोबाईल भारी घेता आला तर घ्या, घेऊ नका. पण लेकराला संस्कार लावल्याशिवाय राहू नका. संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. तुमची संतती जर म्हातारपणी चांगली वागली तर तुम्हाला ह्या घराची शोभा आहे. नाही तर तुम्ही दारात बसणार, त्या घराकडे बघत लढत बसणार. कसं बांधलं मी घर, काय दारू पिऊन आलास, काय करू रे, मारुतीचं सिमेंट आणून बाथरूम बांधलं की रे म्या, कसं कसं केलं रे म्या, शेजाऱ्याचा धुरा कधी बी रिकामा ठोला नाही की रे, कोणाचं आऊल ठोल नाही, कोणाचं खोड ठोल नाही, कोणाचं काय कसं कसं कमीलं रे, लय जणाला बुडीलं की रे सोपा. अशी लढाईची पाळी तुम्हाला येऊ नये. आताच हुशार व्हा. वाडा बंगला घर दार करण्यापेक्षा तुमचा हे खरा वाडा आहे, ही खरी संपत्ती आहे, ही खरं आहे तुम्हाला. हे जर नीट राहिले तर तुमच्या ह्या बंगल्याला किंमत आहे, तुमच्या घराला आणि तुम्हाला किंमत आहे. हे जर एकदा बिघडले ना, तुम्ही काही करा, तुम्ही फक्त लढत बसणार. काही करा, पुन्हा तुमचं पोरगं तुम्हाला ऐकणार नाही. आता 8वीचे पोरं एवढे बिघडेत, 9वीचे 8वीचे 10वीचे एवढे बिघडेत महाराज, त्याला सीमाच नाही. 8वीचं पोरगं होतं एवढंच ह्या पिवळ्या शर्टावाला पोरगं, 4-5 वर्षाचं. असं किती वेळा तो 6वीचं पोरगं एवढं. कीर्तन सुटलं, आपलं कीर्तन नाही, असं तिकडं वट्यावर बसलं होतं. त्या जसे हे माणसं बसलीत ना वट्यावर, असं तिकडं वट्यावर बसलं होतं, लांब ऐकत बसलं होतं. 6वीचं पोरगं उगत बघू लागलं, महाराज काय काय सांगतंय, कसं सांगतंय, असं उठून बघू लागलं. बघा नीट आहे का. आणि मी कीर्तन सुटल्यास असं घरी चालू चहा प्याला. आता नाही का मामाच्या घरी चहा प्याला, काय नाव आहे हां? नाही नाही, अलीकडं कुठे गेले मामा ते? हां, काय नाव आहे? बालाजी मामाच्या घरी चहा प्यायला गेलो ना. आता गेल्या गेल्या बालाजी मामानं मधात आवाज दिला बायकोला, महाराज आलेत, खुर्ची आण, चहा कर. मग मला विचारले त्याची बायको, महाराज म्हणले चहा घेता का, कापी घेता का, दूध घेता का, फाशी घेता? फाशी म्हणले नाही तर. मग असं लेकरू त्या ओट्यावर उतरलं आणि खाली मी बालाजी मामाच्या घरी चाललो तर ते तंबाखू खात उभा टाकले. 6वीचं गाबरू असं तंबाखू खाले. मी म्हणले, ए कोणाचा आहेस र? म्हणला फलाण्याचं आहे. काय कोणाचं नाव घेऊ उगच, फलाण्याचं आहे म्हणला. म्हणलं तुला लाज वाटते का? म्हणलं ठीसभर नाही तंबा. जावं म्हणला, माझ्या बापाला भेट नाही, मी कोणालाच भेट नाही म्हणला, कोण्या गावातल्या माणसाला भेट नाही. तंबाखू का तुम्ही दिली काय? म्हणला मला म्हणे तंबाखू खालात म्हणून तुमच्यासारखे बकळ बघितलेत म्हणला, तुम्हाला काय धंदा नाही, आपलं काकात भपळा देश मोकळा. त्याची चोळणं चालूच की र. माझ्या बापाला भेट नाही म्हणला मी, आणि तुम्ही काय सांगालेत? तितक्यात त्याचा बाप काय येऊ नको महाग माया. बाप आला की लपिली अशी. मी म्हणलाच की बापाला भेट नाही, त्याला भेटणं म्हणला. मग ह्याच्या ती अर्धी मागते म्हणला मग बाप. मग आता कोण्या भूताला सांगणार? लेकराला संस्कार फार महत्वाचे आहेत महाराज. तुमच्या जीवनात तुम्ही पैसे कमवा न कमवा, घर बांधा न बांधा, गाडी घ्या न घ्या, कपडे घ्या न खा, चांगलं खायचं असलं खा, नाही चटणी भाकर खा, पण तुम्ही हे तो लेकराला चांगलं शिकवा. महाराज सुरुवातीला सांगितलं, संसार सुरुवातीला गोड आहे पण परिणामी फार वाईट आहे. आता हे मला सांगा, परमार्थ हे तारुणपणात होते का म्हातारपणात मामा? तारुणपणात. आता हे पोरं आहेत, हे आमचे पोरं आहेत, टनाटन हरणासारख्या उड्या मारतात. आता तुम्हाला मारता येते का उडी? तुम्ही इथलेच आहेत ना? इथले कुठले आहेत मामा? हे या गावचेच आहेत ना? आता हे चष्मेवाल्या मामाला उडी मारता येते का तुम्हाला? तुम्ही कुठले आहेत? धानूर. हा, पिढाच गेली म्हणले ते, आपल्या इथं नाही.
अहो एका गावात असंच म्हणलं मी, या गावचे लोक सगळे मरणार, कोणी राहणार आहे का? आपण सगळे जाणारच नाही एक दिवशी, कोणी कवा. मी म्हणले या गावचे लोक सगळे मरणार. मग असं धानोरकरासारखं एक बसलं होतं, ते म्हणला मी या गावचा नाही महाराज. भजन आणि संस्कार हे तारुण्यपणात होत असते महाराज. तरण भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. मग भजन होत असते का? असे माझे धानोरकर हे असे 4-5 म्हातारे, पुन्हा भजन होत असते का महाराज? पुन्हा मग घरी बायको आपलं सून बसू देत नाही, हे म्हातारीला चष्मा असते, हे खोकलत बसते, बेंडके टाकते, सून असते ती उभ्या कानाची, ती म्हणते ए पोरा, ए संतोष, अरे तुझ्या बापाला काय सांग. नवऱ्याला म्हणते संतोष, अरे तुझ्या बापाला काय सांग, तिकडे पाराकडे झोपा म्हणाव, पंखे लावलेत, पंखे आहेत का नाही मध्ये, पंखे लावलेत, पाराव जा म्हणाव. हे 10-5 म्हातारे मग पाराव याचे, पाराव झोपायचे. मग पाराव रामायण चालू असायचं, रामायण सुटलं की 7-8 म्हातारे झोपायचे. झोपा, ए सोपान बापूराव पडा, ए रामभाऊ पडा 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 म्हणायची सवय लागलेली रोज. पडा म्हणजे झोपा, बरोबर आहे का? पडा बापूराव पडा अशी सवय लागलेली. एक दिवशी 12 वाजता म्हातारा उठलं, लगीला अंधारात दिसलं नाही, भडेल कोण खाली पडलं. ते म्हणते सोपान पडलं रे. ते म्हणला पड, मी बी इकडे पडो आता, पड. खरं आहे का खोटं आहे? परमार्थ हा तारुण्यपणामध्येच होत असतो, म्हातारपणी होत नाही. तर ना काय परमान आहे ना, तीर्थयात्रा काहीतरी जवळ सकळ सीन आहे, आत चालावया पाये, तव तू आपुले सोयीन पाहे, तीर्थयात्रा शॉर्टकट निघाले. आपणच काय लांबवायचं उगत. कीर्तन शॉर्टकट निघाले का नाही? लग्न शॉर्टकट. पहिली 7-7 दिवस लग्न होत होते मामा, बरोबर आहे का धानोरकर? बरोबर आहे का? 7-7 दिवस नवरदेव गावामध्ये हिंडायचा महाराज. ते काय खात, त्याला काय म्हणते तू, गडंगणच का? ते 7 दिवस हिंडायचा महाराज. ते नवरदेव मोरे, 2-4 सकोने, ही नवरी त्याच्या माग त्या नवरी संग एक डुचक्या डोळ्याची करवली, त्या नवरदेव संघ असते. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, सकोन्या का काय? तिकडे लातूर जिल्ह्यात त्याला लांडगा म्हणतात, लांडगा. आणि खरंच लांडगाच असते ते. आणि ती करवली एक डुचक्या डोळ्याची, भलं पसारा जमा करते महाराज आणि घेती गावाकडे घेऊन जाते. ह्या नवरदेव गावात हिंडायचा महाराज. ह्या 7 दिवस लग्न. आता शॉर्टकट आहे, सकाळा गुणगुण, दुपारा खुनखुन, संध्याकाळी सामसूम, झालं लग्न. काळ बदललाय, आता काळ बदललाय महाराज. बदलल्या काळामुळं तुमच्या लेकराला तुम्ही संस्कार लावा. विठाला विठाला आपला इशे काय चालू होता? कोणचं परमान म्हणलं होतं? हा, संत भेटीचं म्हणलं, बरोबर आहे. संताची भेट बहु अवघड आहे. संत भेटी आणि परी जगजेटी करुणा केली. महाराज म्हणतात जीवनामध्ये 3 गोष्टी भेटत नाहीत. संत भेटत नाही, देव भेटत नाही आणि माणसाचा जन्म परत भेटत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. मग संताची भेट घ्यायची. पहिली संताची भेट घ्यावं लागल, नंतर देवाची भेट. मला सांगा संत ओळखायचे कसे? ऐका, संत ओळखायचे कसे? संत कसे ओळखायचे? संत महागाई होते, पुढे राहणार आहेत आणि आता भी आहेत. त्याची कीर्ती महागाई होती, पुढे राहणार आहे, आता भी. उभारीला दोहजतीही लोकावरी, आयसी चराचरी. संत कोणला म्हणायचं? ते हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान, दीपती कळा, तिन्ही देव जैसे प्रभ्रमीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले. संत कोणला म्हणायचं? तेची संत, तेची संत, ज्याचा हेत विठ्ठले. नेनती काही टाना टोना,
नामस्मरणा वाचोने. जे जगाचे आघात सोसते ना त्याला म्हणायचं संत. बोला परमान. जो जगा तुका म्हणे तेची संत. आवाज बरोबर करा, इथला समोरचा आवाज द्या. आणि सोशी जगा. संत कोणला म्हणायचं? दया क्षमा ज्याचे अंगी आणि तोच संत जाना जगी. जे जगाचे आघात सोसते. कोण सोसले जगाचे आघात? कोण सोसले? नाथ महाराजांना सोसले, तुकाराम महाराजांना सोसले, ज्ञानेश्वर महाराजांना सोसले. काय सोसले? ज्ञानेश्वर महाराजाच्या आई वडिलाला आत्महत्या कोण करायला लावली? पोरं कोणा करायला लावली? बामणानं. चला, नाथ महाराजाच्या अंगावर मुसलमानाला कोण थुकायला लावलं? ते तुम्ही मोठ्यानं म्हणा, म्हणजे पोरं म्हणतात. नाथ महाराजाच्या अंगावर पैसे देऊन थुकायला लावलं 42 वेळस. कोण थुकायला लावलं? बामणानच. बरोबर आहे. तुकाराम महाराजाचा गाता पाण्यामध्ये कोण बुडीला? बोला. बामणानच. छत्रपती शिवाजी महाराजाचा काटा कोण काढा? बामणानच. आणि आता आपला काटा काढायला कोण आहे वरी? वाजवा टाळ्या. आता आपल्यात आपले भांडणं कोण लावलेत? आपले जे भांडणं पेटिलीत ना, हे हाटकर, हे मराठी, हे कोणची की, हे कोणची की. बरोबर आहे का नाही? तिथून हेंडगा पेटलाय. आपण कोणाचंच ऐकत नाहीत आणि बामणाचं मोडीतच नाही. बामण बोलन ते आमुष्या आणि वारीक ठुईन ते मिश्या. म्हणून सल्ला घ्यायचा असेल तर बामणाचा, सल्ला घ्यायचा असेल तर बामणाचा, गल्ला बघायचा असेल तर मारोड्याचा, हल्ला बघायचा असेल तर आपला. चलू द्या दणका. संत म्हणायचं कोणला? अरे सोशी जगाचे आघात त्याला म्हणायचं संत. संत कोणला म्हणायचं? का सोयनं तुम्हाला 4 भाग प्रमाण म्हणून दाखवतो का म्हणून चालीवर? तुम्ही म्हणा तुला काय करायचे ते करा. आता आजच्या दिवस कसं करायचे ते करा. संत म्हणायचं कोणाला? कोणलाही संत म्हणू नका. जे जगाचे आघात सोसते त्याला संत म्हणायचं. आता कोण सोसले जगाचे आघात? ऐका, संत कोणला म्हणायचं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. अष्ट हे पर 12 मास निरंतर. महाराज म्हणतात गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता. पुष्कळ फरमान आहे तो. धंदाच ते, दुसरा काय धंदा आहे आपल्याला? काही महाराजाला परमान पाठ नाहीत, ज्ञानेश्वरीची ओळ म्हणणार नाही, सोराच्या मायचा पत्ताच नाही. सोर नाव त्याच्या स्वप्नात बी नाही. नावं सांगू महाराजाचे भेद बी नाही मी. तेव्हा नाही नका म्हणाल, तुमच्या पाया पडतो म्हणाले, सांगू नका नाव. अहो त्याला स्वर नाही काय ना. पण ती राणी माणूस लय त्याची टाईट मारा. ते कोटन, ते धोतरण, ते नकीचं धोतर, त्या चलन, ते मग इथं आल्याच्या नंतर असं ते इना घेणं, ते मायकाला असं असं करणं, खालीवरी करणं. अरे मोडून टाकशील र माई. मग ते मृदंगावाल्या स्वर लावा, हां लावा, इना लावला का चला टाक ठाप. आणि स्वर म्हणलं का हा रे वा रे वा गोसाई. तुम्हाला नाव सांगतो नंतर कीर्तन सुटले.
ओळखीलं का? बस मिटलं, हे ना ओळखीलं, तुम्हाला नाही ओळखू येणार. आणि त्याची फी 21,000 आणि 25,000 आहे. इथं आम्ही जीव तोडून म्हणालो 5,000च्या पुढं काय ढकना झाली ती गोड लोक. 5,000 कमी झाले काय? कुठे गेले आपलं कोठे मामा? कुठे आहेत? इकडे या, समोर या माया, लपू नका. देतो म्हणालीत का? हा 5 म्हणालीत, 5 आज केलं म्हणा, 5 केलं म्हणा. हा राईट 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 राईट. ऐका, आपला विषय काय चाला, संत कोणाला म्हणायचं? तुम्हाला परमान म्हणले, आता संताचे आणि 1-2 परमान म्हणतो. कोपला पाटीला गावचे हे लोक आता मज भीक, आता मज भीक कोण घाली, कोण घाली. बाबा आवडलं ना का तुम्हाला हे म्हणलेलं? आवडाले ना? अहो काय माणसाला आवडत नाही? मी एका गावात अशी चाल म्हणली म्हणतात, जेवढी मजात पावर आहे तेवढ्यानं चाल म्हणली. सातेगावकर, जेवढी पयात पावर आहे तेवढ्यानं चाल म्हणली. आणि मी घरी चाललो बालासाहेबाच्या चहा प्याला, तर मया मागं 2 माणसं आले अंधारात, आणि एकूण एकाला म्हणे, काय महाराज ढोरावणी आवडू लागला रे म्हणला. गेलं ना मातीत म्हणलेलं. मला सांगा, कळाव माणसाला का मिळाव? साधू कळावे का मिळावे? कळावे, मिळून उपयोग नाही. पोरं माणूस जळका असाव का मळका असाव? वा, पोरं राईट उत्तर द्यालेत रे. माणूस कसा असाव? मळका किती जमन, पण जळका जळका जमत नाही. जास्त माणसं जळके आहेत का मळके? जळके. कोण्या गावात? ते म्हणाले आमच्याच गावात. बिनकामाचे माणसं जळतात काय काय गावामध्ये. तुमच्या येत नाहीत का पोरं? आहेत म्हणाले ते. काय या दोघांची लागली भांडण, आणि नच म्हणाले तू गाला म्हणाला सर. जळके माणसं जास्त आहेत महाराज, मळके कमी आहेत. साधू कोणावर जळत नाही. साधूची दया सगळ्यावर सारखी असते महाराज, सर्वावर समान असते नजर महाराज. जात वित गोता उळशिळ माता, जात वित गोता उळशिळ माता.
12 वर्षाचं पोरग एवढ्या चाली म्हणायले, त्याच्या अंगातून घाम गळायलाय. त्याला म्हणलं घाम पुसायचा नाही. मामा घाम पुसायचा नाही. का म्हणून? हा, तुम्ही दिलेले पैसे तुम्हाला कळाव. पैसा कशाचा आहे? घामाचा आहे. कळालं का? कुठे गेले? नंबर 1 कीर्तन करतंय. मी जसं बोलावले तसं बोलते ते. त्याचं एक ट्युनिंग ऐका कसं बोलतंय ते बघा. तेव्हा ऐकायची का? ऐकायची का? बरोबर बघा. आता त्याची ट्युनिंग बघा कशी ती बोलण्याची. आता ही प्रत्येक मूर्ती गावोगावची मूर्ती बनविणारा हा का मूर्ती आपण मग त्या बनित आहे? मूर्ती बनविणारा आहे ना कोणीतरी. मग विठ्ठलाची असू, महादेवाची असू का मारुतीची असू, मूर्ती बनूनच मध्ये बसितात ना. मग ह्या मूर्त्या बनविणारा माणूस आपल्यामध्येच आहे कोणतरी एक नाही आहे. मग ह्या मूर्त्या कोण बनविल्यात? ह्या आता ह्या बसलेल्या इकडच्या ह्या देव बी मूर्त्याच बनित आहे ना, आणि ह्या बी मूर्त्या बनविणारा दोघंही सारखेच ना. मग ते मूर्ती बनविणारा देवापाशी जाऊन काय म्हणायला ते ऐका. देवाची मूर्ती बनवणारा एके दिवशी देवाला म्हणतो की हे देवा, तू पण कलाकारच आहेस आणि मी पण कलाकारच आहे. तू पण मूर्तीच बनवतो आणि मी पण मूर्तीच बनवतो. तू माझ्यासारख्या असंख्य मूर्त्या बनवून या पृथ्वीतलावर पाठवल्या आणि मी तुझ्यासारख्या असंख्य मूर्त्या बनवून या पृथ्वीतलावर विकल्या. पण हे देवा, त्यावेळेस खूप लाज वाटते. जर मी बनवलेल्या पुतळ्यांच्या समोर लोक डोकं ठेवतात, लोक त्यांच्या पाया पडतात, आणि तू बनवलेले पुतळे एकमेकांसोबत दररोज भांडण करतात. घाला डोसक्यात धोंडा. एकही नाही का? अरे तू हो तरी म्हणणं, त्याचं तोंड पाडणं हो म्हणणं. उभा राय. आताच नाही रे, जून मंदी. हा, रामा कुठे गेला? म्हणावं लागते. चलू जाऊ दे आपला. विठाला विठाला. कळालं का नाही? बऱ्याच माणसाला कळत नाही, आपल्याला काय कळत नाही हे सुद्धा त्याला कळत. तर संत कवा कळतं आणि तुम्हाला देव कवा कळन? संत कळणं देव तर लांबच राहिला ना. बऱ्याच माणसाला कळत नाही, आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. किती डोसक्यात हाणून घ्यासारखं आहे. आणि पटकन त्याच्या लक्षात येत नाही. खरं आहे का खोटं मामा? बऱ्याच माणसाला कोणची, आता मी एखादी गोष्ट सांगलो तुम्हाला, कळाली तर फायदा आहे तिचा, नाही कळायला काय फायदा आहे? एका माणसानं बालासाहेब तुमच्यासारखं माणूस एक पोलीस स्टेशनमध्ये गेलं आणि हे पोलिसला मला हे बेलनं जप्त करा. तुम्ही आचा कोचा खाऊन गेलेत ना पोलीस स्टेशनमध्ये राग. मी कशावर दर्शन तर सांगायलो, कळणं महत्वाचं आहे. मग ही गेली, हे बेलनं जप्त करा. बेलनं असते ना मावशी, ते चपात्या लाटायचं, हे बेलनं जप्त करा. हे बालासाहेब आचा कोचा खाऊन म्हणाले. पोलीसवाले म्हणले काय झालं काय तू बेलण्याला? बेलनं कसं काय जप्त करा? माहीत नाही म्हणले, एका बाईनं मला हाणलंय म्हणले फेकून, हे बेलनं माझ्या गुडघ्याला लागलं म्हणले, हे बेलनं जप्त करा. मग ते पोलीसवाले म्हणले तिच्या नवऱ्याला सांगा ना. नाही म्हणला, तिचा नवरा मीच आहे, कोण्या भूताला सांगू का म्हणला. कळालं का नाही कळालं? आता कळणं गेल्यास का डोसक्यात हाणून घ्यावं काय? एक बालासाहेबासारखं माणूस परभणीला बसलं आणि मुंबईला जाऊ लागलं रेल्वेनं बसून. तुम्हाला रेल्वे परभणीच असेल ना. परभणीला बसलं, रेल्वे स्टेशनवर निघालं. 10 किलोमीटर गाडी गेल्याच्या नंतर त्याला लागली संडास. लागतच असते. मग ते संडास लागल्या, त्याला मिळालं वरचं सीट. मी कळालं तर बरं, ह्याच्यावर सांगालो. हा, लक्षात धरा, मेन मुद्दा. कळणं गेल्यास त्याचा उपयोग नाही. ते वरलं सीट भेटलं त्याला. आता मुंबई पोस्टर जाऊ खाली उतरायचं,
संडासला जायचं, पुन्हा वरी चढायचं, पुन्हा खाली उतरायचं, पुन्हा वरी जायचं, 10-10 मिनिटाला 20-20 मिनिटाला. रात्रभर बेजार झालं. तिथं गेल्या गेल्या उतरलं, घरी गेलं, बायकोला म्हणला रात्रभर बेजार झालो म्हणला, वरचं सीट मिळालं म्हणला, संडास लागली होती म्हणला, रात्रभर बेजार, वरचं सीट भेटलं. बायको म्हणली तुम्हाला अक्कल आहे का? ते मला काय झालं? खाल्ल्या माणसाला म्हणायचं तू वरी बस आणि मला खाली जागा दे, मला संडास लागली आहे, तू वरी बस. किती सोप आहे. ते म्हणला तू काय पागलस का काय, एवढं कळलं नका म्हणलं मला. म्हणजे काय झालं? खाली कोणी नव्हतंच म्हणलं आणि कोण्या भूताला म्हणू का? कळाला असलं त्याला आनंद आहे, नाही कळाला असलं तर परत जेवण करून जाता. कळालं का नाही तुम्हाला? कळलं तरच फायदा होतोय. एक बाई दवाखान्यात गेली, तिचा पाय फ्रॅक्चर झालेला होता. डॉक्टर म्हणला तुमच्या पायाला प्लास्टर करावं लागते. ती म्हणली काय करायचे तर कर, पण लवकर कर, मला दुखायलंय. काय प्लास्टर कर का काही कर, तिला प्लास्टरच कळलं ना, इंग्रजी भाषाच कळलं ना तिला. कर म्हणली काय करायचे तर, अहो मावशी तुमच्या पायाचा फोटो काढावा लागतोय. माय म्हणली मी चेन घालून आली असते ना, फोटो काढायचा म्हणल्यास. आता काय डोसक्यात हाणून घ्यावा त्या डॉक्टरनं. एक बाई सावरगावहून ह्या गावाला येऊ लागली, घुलेवाडीच ना, सावरगावहून याली. 2 पोरं 2 पोरी ती बाई कीर्तनाला याली. आटो आल्याला हात वर केला, हे आटोवाल्या थांब म्हणली. कळालं तर बरं ह्याच्यावर सांगालो. आटोवाल्यानं थांबितलं, मला याचं म्हणली. आटोवाला म्हणला तुला 100 रुपये पडतात मावशी, जाड जोडू होती जराशी. ती म्हणली घे 100 रुपये, चल चल म्हणल्याच्या नंतर ती बाई बसली आणि ऑटोवाल्याला ती बाई म्हणली ह्या 4 लेकराचं काय घेतोस? 2 पोरं आहेत बारके बारके आणि 2 पोरी आहेत. ते म्हणला मावशी तुमच्या संग लेकरं तुमचे फ्री. हा म्हणली मग लेकरं घेऊन जाय म्हणली, मी पायाने येते हळूहळू. डोसक्यात हाणून घ्यावं का त्या ना आता ऑटोवाल्यानं सांगायचं का बस झाला. आणि अहो कळं न गेल्यास काय करू. एका बाईचं वजन होतं 100 किलो. किती? 100 किलो. डॉक्टरकडे गेली, म्हणले डॉक्टर साहेब माझं वजन कमी करा. डॉक्टर म्हणले तुमचा आहार किती आहे? ती म्हणली एका टाइमला मी 20 चपात्या खाते. बापरे. 10 प्लेट भात खाते म्हणली, 6 प्लेट भाजी. डॉक्टर म्हणले तुमचं वजन कमी करायचं ना, मग काय जेवाय आलंय का म्हणली तुझ्याकडं? कर म्हणली काय औषध द्यायचं ते दे. डॉक्टर म्हणले 20 चपात्या खाता ना, 10 खा म्हणले, 10 कमी करा. 10 प्लेट भात खाता, 5 खा, 5 कमी करा. 6 प्लेट भाजी खाता ना, 3 खा, 3 कमी करा. हे तुमचं वजन कमी करण्याचं औषध उपाय. म्हणली डॉक्टर साहेब हे औषध मी जेवण करून घेऊ का आधी घेऊ? डॉक्टर म्हणले मोहन नरड दाब आधी मग जाय बाहेर. आता कळलं नाही गेल्यास काय करा. बालासाहेबासारखं एक माणूस हॉटेलात गेलं, म्हणला 1 प्लेट गुलाबजाम आण. त्यानं आणले गुलाबजाम. केवढ्याला प्लेट आहेत? ते म्हणला 25 रुपयाला. प्लेट दिले, 25 रुपये दिले. खाय म्हणला मग दे 25 रुपये. मग बसलं. मग त्या हॉटेलवाल्यानं त्याच्यात 1 कप पाक टाकला. पाक असतंय ना, पाक टाकला. मग हे हे ना गपचीप खावं ना. म्हणला हे पाक केवढ्याला आहे? ते म्हणला गुलाबजाम संग पाक फ्री. असं आहे का म्हणला? म्हणला गुलाबजाम उचलून घे म्हणला आणि पाक मला दे खाला. तो बाप बसला का खाला? कळालं का? सांगू आणि बस झालं. सांगू का? हा दोघं म्हणाले पोरं. आणि का असे पंची सुधार नाहीत जीवनात. गोष्ट कळणं महत्वाचं आहे. कळणं गेलं त्यानंतर पोरं कीर्तनात बसत नाहीत. आणि काय काय गावचे पोरं बसत बी नाहीत. लईची तर पोरं कीर्तन सुरू होते सर बसतात आणि कीर्तन सुरू झाले की उठून जातात तिकडं आणि तिकडं जाऊन म्हणतात आजचा महाराज डबरा आहे, कालचा महाराज काळा घुस होता. ते म्हणलं अरे परवादीचा महाराज तर बोचराच होता. असे पोरं विचित्र आहेत महाराजले. काय काय गावचे पोरं. एका गावामध्ये एका मास्तरनं सांगितलं, काय नाव तू? व्यंकटेश, तुझं नाव सांग, तुझ्या वडिलाचं नाव सांग, जन्मतारीख सांग, तुझा जन्म कधी झालाय? व्यंकटेश म्हणला सोमवारी दुपारी 7:30 वाजता माझा जन्म झालाय. व्यंकट काय नाव असेल त्यानं नाव सांगितलं. सोमवारी दुपारी 3:30 वाजता माझा जन्म झालाय. त्या मास्तरनं लिहून घेतलं. मग ह्यानं गमचिप यावं नाही व्यंकट यानं. शे मास्तरला म्हणारे मास्तर तुमचा कधी झालाय?
मास्तर म्हणले माझा जन्म गुरुवारी दुपारी 12:30ला, आपलं रविवारी दुपारी 12:30ला. हे क्या म्हणते रविवारी सुट्टी असती मास्तर. बापानं सांगितलं लोह्याला जाय. काय साय? लोह्याला जाय, ह्या औषध गोळ्या घेऊन ये, म्हातारी दवाखान्यात न्यासारखी नाही. पोरग गेलं, बाटली घेतली, औषध घेतलं, गोळ्या घेतल्या, सगळं सामान घेतलं आणि डॉक्टरनं सांगितलं हे औषध म्हातारीला पाण्यात हालून पाजायचं. विचार करा जरा शिक. डॉक्टर म्हणले हे औषध म्हातारीला पाण्यामध्ये हालून पाजायचं. डॉक्टरचं चुकलं काही? हे विचार करू लागलं. डॉक्टरनं सांगितलं हे औषध म्हातारीला पाण्यात हालून पाजायचं, हे औषध म्हातारीला पाण्यात हालून पाजायचं. घरला आलं, म्हातारी बाजा होती, उचलली हौदात बुडिली. म्हातारी म्हणली बापा असं का करायलास? मला डॉक्टरनं सांगितलं हे औषध म्हातारीला पाण्यात हालून पाजायचं. मिली म्हातारीन माझ्याकडे काय बघालीत? कळ न गेल्यास काय करावं? एवढं मी कीर्तन सांगायलो, जर तुम्हाला कळच न गेलं तर तुम्ही कीर्तन सुटल्या धोतर झाडणार असं फड हे तो कीर्तन आणि तू निघाली आपलं मोकळच. जीवनामध्ये फक्त 5 गोष्टी ऐका तुम्ही. कीर्तन ऐका, न ऐका, माळ घाला, न घाला, गंध लावा, न लावा, वारी करा, न करा, कीर्तनाला या अगर न या, भजन करू वाटलं करा अगर न करा. पण जीवनात ह्या 5 गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. किती गोष्टी सांगितल्या? 5 गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. कोणत्या कोणत्या पोरो 5 गोष्टी विसरायच्या नाहीत? ऐका, तुम्ही कीर्तनाला या अगर न या, तुम्हाला माळ घालू वाटली घाला, न घाला, कपाळाला गंध वाटलं लावा, न लावा, मारुतीच्या पाया पडू वाटलं पडा, न पडा, पंढरपूरला जाऊ वाटलं जा, न जा, तुम्हाला काहीच करू नका. तुम्ही सकाळच्या पारी उठल्यास, आंघोळ केल्यास फक्त अर्धा तास ह्या 5 गोष्टीचा जप करायचा. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही, कुठं हिंडायची गरज नाही, कोण्या महाराजाचं कीर्तन ऐकण्याची गरज नाही, कोणाच्या पाया पडायची गरज नाही. मात्र दररोज ह्या 5 गोष्टीचा 1 तास म्हणा, अर्धा तास जप करायचा. तुमच्या जीवनात तुम्हाला कधीही दुःख येणार नाही. कोणत्या गोष्टी 5 विसरायच्या नाहीत? कोण्या गोष्टीचा जप करायचा? कोण्या गोष्टीची आठवण करायची? हा सांगू का? ते म्हणाले तुमच्या पाया पडतो, सांगा, मी कधीच ऐकीन नाही. पण याचे पैसे इगळे पडतात. देता ना तुम्ही? हो म्हणालीत. कुठे गेले? देतो म्हणालीत. ह्या 5 गोष्टीचे पैसे इगळे द्यावे लागतात. कोणाकोण? पण ह्या 5 गोष्टी जीवनात तुम्ही ऐकल्या नाहीत कवाच. आता सांगतो ऐका. तुम्ही कीर्तनला या न या, माळ घाला न घाला, गंध लावा न घाला, वारीला जा न घाला, कुठे येऊ नका, जाऊ नका, कोण्या महाराजाच्या पाया पडू नका, इकडे मंदिराकडे बी येऊ नका तुम्ही कधीच. तुम्ही तुमच्या घरी सकाळी उठलं की आंघोळ केली की अर्धा तास त्याचा जप करायचा. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. तुम्हाला जीवनात कधीच दुःख येणार नाही, जीवनामध्ये कधी दैन येणार नाही. आणि तुम्हाला इथं बी आनंद आहे आणि वरी गेल्यास बी आनंद आहे. जीवनामध्ये सगळ्यात भेव आहे आपल्याला यमाचं. बरोबर आहे? यमाचं. तो यम सुद्धा तुमच्याकडे येणार नाही. पण ह्या 5 गोष्टी मात्र जीवनात कधी विसरायच्या नाहीत. कोणत्या कोणत्या 5 गोष्टीत लक्षपूर्वक ऐका. देवाला कधी विसरायचं नाही, आई वडिलाला कधी विसरायचं नाही, साधूला कधी विसरायचं नाही, आपल्या धर्माला कधी विसरायचं नाही, आणि आपण एक दिवशी मरणार आहे त्याला कधी विसरायचं. विसरले दयाने, विसरले दया दया तोर झाली आले. किती झाल्या पोरो? हा किती झाल्या मामा? छोटे मामा 5 झाल्या का नाही? याच्यातली कोणची गोष्ट विसरायचं म्हणते तुम्हाला सांगा बरं. या 5 मधून कोणत्या कोणत्या 5 झाल्या मोठ्यानं सांगा बरं. ए ए कोणी बोलू नका नंतर. हा देवाला
बरं आई बापाला कोणी सांगू नका. हा हा आता परत एकदा सांगतो. हा ते मी संताला म्हणलं, तुम्ही जे म्हणालीत ना, देवाला इसरायचं नाही. आलं लक्षात? आईबापाला कधी इसरायचं नाही, साधूला कधी इसरायचं नाही, आपल्या धर्माला कधी इसरायचं नाही, आणि आपण एक दिवशी मरणार आहे त्याला कधी इसरायचं नाही. या पाचीतली गोष्ट कोणची तुम्हाला इसरायची सांगायचं बरं? कोणची इसरायचं मग ती सांगा ना. या पाचीमधून एखादी इसराय जमती का? बरोबर, एखादी तरी. या पाचही गोष्टीचा जर जप केला तर माणसाला कुठं जावं लागन का? सकाळी उठून जर आईवडिलाचं दर्शन घेतलं, लक्षात ऐका, एवढंच ऐका, एवढं सांगून सेवा समाप्त करतो, टाइम संपत आला आपला. सकाळी उठून जर तुम्ही रोज आईवडिलाचं दर्शन घेतलं तर जगातले तीर्थ तुम्हाला घरीच घडतात. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थासी. आता ह्याच्यावर पुष्कळ बोलायसारखं मी बोलत नाही, एक एक टप्पा सांगतो. आई वडिलाचं जर दर्शन घेतलंस तर जगाचा मालक तुझ्या घरला येईन, जगाचा मालक तुझ्या घरला येईन. ही झाली आई वडिलाची सेवा. तुका म्हणे माय बापे आणि हे तव भगवंताची रूपे. म्हणून जीवनात काही करा, तुम्ही कुठेही जा, काही करा, कसलंही करा, काही खा प्या, काही करा, पण तुमच्या आई वडिलाला तुम्ही त्रास देऊ नका. तुमचं परमार्थ ह्याच्यामध्येच आहे महाराज. एक दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता संताला काय इसरायचं नाही, नीट आहे का? तुम्ही जर त्या संताचं दर्शन घेतलं आणि त्या संताची जर आठवण केली तर जगातले तीर्थ, जगातले देव, जगातला जेवढे जेवढे देव आहेत, जेवढं कीर्तन भजन आहे, त्या संताचं दर्शन घेतलं की तुला जगातले सगळे तीर्थ घडतात, सगळे देव घडतात. देवाला जाता ना तुम्ही, ह्या देवाला त्या देवाला, कोणचं 4 धाम, माती दगड, भद्री नारायण, कोणचा की नारायण, कोणचा की भद्रीन, कोणचा की उद्रीन, काय की ते भले देव उताराय देवायचा. हा कडियाडा भलता उताराय मला देवायचा. तुम्हाला सगळे देव तुमच्या घरी घडतात. एखाद्या महात्म्याचं जर दर्शन घेतलं तुम्ही तर सगळेच घडलं, असं परमान आहे नाथ महाराजाचं. मी म्हणू का सातेगावकर तुम्ही म्हणता? मी सांगायलो साधूचं दर्शन घेतलं की जगातले देवही घडले, देवाचं दर्शन झालं, तीर्थाचं दर्शन झालं, सगळ्याचं दर्शन होतंय, असं परमान आहे. म्हणू का? चिल्लर समजाले का तुम्हाला? बघा किती महत्वाचं प्रमाण आहे. बऱ्याच महाराजाला पाठ नाही हो, कपड्यातच मिले सगळे. बघा आई बापाचं सांगितलं, आता संताचं दर्शन घेतल्यास काय होतं बघा. नित्य नाम घोष जयाची मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र हो तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. नित्या नाम घोष नित्य नाम भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी करे, गाड़ी तेरी रंग बिरंगी हे बैल तेरे गुलजा भैया भैया रे भैया रे. हा
नाम नित्य येती काशीपुरी चं दर्शन घेतलं की जगातले तीर्थ घडतात. साधूचं दर्शन घेतलं की सगळ्या जगातले देव घडतात. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशी पुरी तीर्थ क्षेत्र. बस झालं, तुम्हाला कुठे हिंडायची गरज नाही. तिसरा नंबर कोणाचा आहे? साधूचं एक सांगितलं आणि आईबापाचं एक सांगितलं. तिसरा नंबर देवाचा. बरोबर आहे का? देवाला इसरायचं नाही, साधूला इसरायचं नाही, आई वडिलाला इसरायचं नाही. खरं सांगा इमानदारीनं पोरं, तुम्ही एवढं मोठ्यानं म्हणालेत आम्ही आई वडिलाला इसरणार. खरं आहे का खोटं आहे? जीवनात कधी इसरायचं? कोणाला? बायकोला. तुम्ही कवर म्हणणार हे यंक्या तू म्हणालास मी माझ्या आई बापाला इसरणार नाही. कुठपर्यंत? तुझं लग्न होईपर्यंत. तुझं एकदा लग्न झालं ती उभ्या कानाची घरात आली. उभ्या कानाची कळाली का? ती घरात आली की मग हे म्हणते का आई म्हणून? काय म्हणते का मग आई? हे आई म्हणते होय. मग आईला म्हणते आई ती कुठे गेली? ती कुठे गेली? ती म्हणजे कोण रे? अरे ती म्हणजे बायको. आईला म्हणते ती कुठे गेली? कुठे गेली ती? कुठे गेली ती? आणि आई एखाद्यावर राग जर बोलली यायच्या बायकोला, आई काय तिला बोलण्याची काय गरज आहे तुला? ती कुठली धुळा जिल्ह्यातली, तू खानापूर जिल्ह्यातला, कसा मेळ लागला कोणाला माहीत? अरे ज्या आईनं रक्ताचं दूध करून तुझ्या तोंडात ओतले, ज्या आईनं तुझ्या रक्ताचं दूध करून तोंडात ओतलंय, त्या आईला वाकडं लावते पुन्हा. मग त्या बायकोलाच म्हणते, बायकोला नावानं हाक मारते. हे नावानं हाक मारतात पोरं. आता ते नवीन पोरं नावानं हाक मारलेत मामा बायकोला. तुम्ही कधी नावानं हाक मारलं का बायकोला? पण आता ते पोरं, आता नवीन पोरं बायकोला नावानं हाक मारलेत ना. खरं आहे का खोटं रे? बायकोला नावानं हाक मारतात का कुठं? अहो मी एका गावात असंच बसलो, तुम्हाला काय सांगा. तुमच्या घरी जसं बालासाहेबाच्या घरी बसलो ना मागं बाहेर खुर्चीवर, बालाजीराव बायकोला कसं नावानं हाक मारते बघा. मी त्या बालाजीरावच्या घरी चहा प्यायला गेलतो, बाहेर खुर्ची टाकून बसलो आणि हे बालाजीराव बी मायापाशीच बसले चहा प्यायला. मग हे नाही इथून आवाज दिला बघा बायकोला कसं बोलते खुर्चीवर बसून मायापाशी. अगरा मा ती म्हणे काय रे व्यसरमा? म्हणला 2 कप चहा कर. काळ विचित्र आहे महाराज. म्हणून जीवनात कधी आपल्या आई वडिलाला इसरायचं नाही, साधूला कधी इसरायचं नाही, आपल्या धर्माला इसरायचं नाही. ज्या व्यक्ती धर्माला इसरल्या नाहीत त्या व्यक्तीचं प्रत्येक गावामध्ये पुतळे झालेत. बरोबर आहे? प्रत्येक गावात पुतळा आहे. मला सांगा, ज्या व्यक्तीनं धर्माकरता काम केलं त्याचं नाव आता बी आहे, पुढे बी आहे आणि राहणार बी. अहिल्याबाई होळकर, अहिल्याबाईनं प्रत्येक मंदिरात महादेवापाशी घाट बांधले. प्रत्येक महादेवापाशी नाव आहे अहिल्याबाई, पुण्यशील अहिल्याबाई होळकर त्याचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजानं आपल्याकरता स्वराज्याची स्थापना केली म्हणून त्याचे गावगाव पुतळे आहेत, गावगाव नाव आहेत. ते निघून जरी गेले पण कीर्तिरूपानं ते शिल्लक आहेत. तुका म्हणे एका मरणाची सरे पण उत्तम ते उरे कीर्ती, गेले दिगंबर विश्वर विभूती पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. आपल्या जीवनामध्ये एकच गोष्ट करायची, आपण गेल्याच्या नंतर लोकांना आपल्याकरता रडाव आणि आपण हसत हसत निघून जावं. आपण गेल्याच्या नंतर लोकांना आपल्याकरता रडाव आणि आपण हसत हसत निघून जावं. महाराज असं कोण म्हणायलंय? कबीर महाराजांचे वाक्य. कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए,
ऐसी करनी कर चलो हम हसी जुगरुए चदरिया झीने रे झीने राम नाम रस दीने चदरिया झीने रे झीने झीने रे झीने झीने रे पाच गोष्टी जीवनात कधी विसरायच्या नाहीत, कधीच विसरायच्या नाहीत. आणि पाच गोष्टी आपण मेल्याच्या नंतर आपल्या सोबत येतात. कोणत्या कोणत्या? आपण केलेलं पाप, आपण केलेलं पुण्य, आपण केलेलं अन्नदान, आपण घेतलेलं देवाचं नाव. आपण केलेलं पाप, आपण केलेलं पुण्य, आपण केलेलं अन्नदान, आपण घेतलेलं देवाचं नाव आणि आपल्या जीवनात घडलेलं कर्म. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले आईचे किती, उपजले मेले आईचे किती. हरिमुखी गाता हरपाली चिंता, हरिमुखी गाता हरपाली चिंता. हे हरिमुखी गाता हरपाली चिंता, हरिमुखी गाता केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती. पाच गोष्टी मेल्या सोबत येतात. पाच गोष्टी जीवनात विसरायच्या नाहीत. साधूला कधी विसरायचं नाही, देवाला कधी विसरायचं नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुम्हाला साधूची भेट आणि तुम्हाला देवाची भेट व्हायची असेल तर संताविन प्राप्ती नाही. आईसे वेद देती ग्वाही, तेने साधते साधन, तुटते भवाचे बंधन. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ, तेने साधते साधन, तुटते भवाचे बंधन. किती वाजले? 10:30. बघा बरं, 2 तास 2.5 तास कुठं निघून गेले तुम्हाला कळालं का? बोर झालेत का मामा? वा 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 वा. आमच्या बाबानं त्या लेकराचं कौतुक म्हणून, अरे कोण 1000 देईन का कोण 500 देईन ह्याला किंमत नाही. 1 रुपया का देना, 5 रुपये का देना, 100 रुपये का देना, बक्षीसला महत्व आहे. कशाला महत्व आहे? पोरायला बक्षीस असते कुठं शाळामध्ये, बक्षीस लय भारी नसतंय, पण पोरग उड्या मारी ते आई मला बक्षीस, आई मला बक्षीस मिळालं म्हणून, आणि आई त्याला उचलून घेते महाराज आनंदानं. बक्षीसला महत्व आहे. त्याला कवर झालं, हुरूप यालाय, वाटोळ झालं, खिशात हात घालाले त्या लेकरला देण्याकरता. म्हणून आमच्या बाबाचं नाव काय? लक्ष्मण महाराज वाळकेवाडी. त्याने ह्या लेकराचं कौतुक आवाज ऐकून या लेकराला किती दिले? 51 रुपये दिले. आणि तुम्ही ह्याला का याला काय नाव? रामजीनं आमच्या रामजी देवकते, त्यांना सुद्धा या बारक्या पोराला 51 रुपये बक्षीस दिले महाराज. टाळ्या वाजवा. पुन्हा दे त्याला. जमलं नाही देतात, एकूण एकाला देतात. अरे लेकराचं कौतुक तुम्ही नाही तर कोण करायचं? तुम्ही जर त्याला बक्षीस दिलं तर त्याला आनंद वाटतंय. आणि हे गावातले पोरं म्हणतात आपल्याला भजन शिकायच्याकडे बक्षीस मिळतं कीर्तनामध्ये. म्हणून आता हे पोराला या पोराला गावगाव बक्षीसवाले गावगाव. मी म्हणलं आता मागं कोणी म्हणते काय की 100, 200, 50 घ्या म्हणून, काय कोणी हाकही मारीना, नुसतं बघा दे तोंड बघितल्याने.
नाही तर आपले द्यायला बायाच्या पोटामध्ये कळकळ असते. जाय रे, ए जाऊ दे, ते बाईच्या हातात दे, त्याला जाऊ दे, तिथं त्याला बघा वाटतंय लेकराला, जाय रे. त्या तिथून बघाले त्याला दिसणं न झाले, ते लेकरू बघा वाटते त्याला. ज्या बाईच्या पोटातून गोळा आलाय का त्या बाईला लेकराची कळकळ असते. कोण्या बाईला वाटते माझं लेकरू असं गाणार व्हावं, कोण्या बाईला वाटते माझं लेकरू असं गाणार व्हावं, पण ते गाणार काय होत नाही, पण पेनार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला लहानपणापासून संस्कार लावावे लागतात. बघ त्या कोणत्या बाया द्याल्या, त्या बाया कोण घे इकडे येऊ नको. कोणची बाय म्हणाली माझ्या पैसे नाहीत, पैसे नाही, ते एक मनी त्याचा गळ्यातला काढून काय फरक पडायला आहे. लेकराचं कौतुक आपणच करणार महाराज. आता मला सांगा, कोठे बाबाचं पोरग एकटंच आहे, भलतं लाडकं, ते लाडानं झोपलं घरीच. लाडकं किती हे मला सांगण्याची गरज नाही, घरूनच कळालं मला. हे भलतं लाडकं म्हणली तेच. आता लाड करा तुम्ही, कपड्याचा लाड करा, खाण्याचा लाड करा, पिण्याचा लाड करा, पण लेकराला जर 1-2 वर्ष 3 वर्ष असं विद्यार्थी असं ठेवलं तर त्याला संस्कार लागले तर ते कधी बापाला उलटं बोलणार नाही. आता आपल्या 3 तालुक्यामध्ये 14 संस्था आहेत. 3 तालुक्यात 14 संस्था आहेत. 1,500 लेकरं आहेत 14 संस्थेमध्ये. 1,500 पोरं आहेत 14 संस्थेमध्ये. मग हे गावगावचेच लेकरं आहेत महाराज. का तर आता हे कलियुग आहे महाराज. फार वातावरण बेकार आहे. इचित्र काळ आहे महाराज, एवढा इचित्र काळ आहे. पोरग बापाला माराले, बाप पोराला माराले, नवरा बायकोला माराली, बायको नवऱ्याला माराले. ज्याच्यापाशी मोबाईल आहे त्याला सांगण्याची गरज नाही. ज्याला मोबाईल कळते ना त्याला सगळ्याला माहीत आहे बाया किती नवऱ्याला मारलेत किंवा नवरा किती बायकोला मारले. 2-3 महिन्यामध्ये 5 घटना झाल्यात. 5 बघितला असं कोणीतरी पोरायनं, बरोबर आहे का? पाहिलं की नाही? नवऱ्याला बायकोनं किचनमध्ये खड्डा करून पुरला, किचनमध्ये खड्डा करून. दुसऱ्या बाईनं एका नवऱ्याला पाण्याच्या टाकीत टाकलं, त्याच्या 2 पोटी सिमेंट टाकलं, बुजून टाकलं. खरं आहे का खोटं आहे? इतकी परिस्थिती बेकार आहे महाराज. हे कलियुग आहे, हे सत्ययुग नाही. ह्याच्यामध्ये एकच करायचं, आपल्या लेकराला चांगले संस्कार लावा. तुम्हाला ह्या संपत्तीची काय गरज नाही महाराज. खरी संपत्ती ही आहे, खरी संपत्ती तुमची ही आहे कलियुगातली. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जेन, पापा देती अनुमोदन करीते हेळन संताचे. पुत्र तो होईन पित्याचा वैरी, भरतार सोडून घरगुण येतील नारी. 18 जाती एका ठिकाणी जेवतीन, थोर थोर पुरत उडून जातीन. बहीण भावाचा युवा होईन, 5 वर्षाची नारी भरतार मागेन, 6 वर्षाची नारी गर्भीण राहीन. मर्दाचे होते हाल, गांडू भडवे रंगलाल, मद्यपानाची शिराणी. नवनीता पुसेना कोणी, खेळवाल्या एवे विचारणे, दैन्यवान पतिवर्ता. हे कलियुग आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची संपत्ती आहे तर ही संपत्ती आहे. तुम्ही या संपत्तीला जपा, तुमच्या जीवनात तुम्हाला कधीही दुःख येणार नाही. ज्ञानेश्वर म्हणणार पकवाजे. तुम्हा सर्व गावकरी मंडळाला धन्यवाद. नाही तर काही काही गावामध्ये आता भजने मिळणं झालेत महाराज. हे महिना फार सीझन फुल चालू आहे आमचं. हे सीझन लय चालू आहे, भजने मिळणार. पण काय सांगा, एका गावामध्ये मी गेलो कीर्तनाला, 5-6 भजने होते. त्याला म्हणलं मी मोहरी उचलितो, तुम्ही मागून उचला. त्याने मलाच उचललं. लय अवघड आहे. भजने आमचे दोन्ही चांगले आहेत. शेवटची चाल म्हणतो, सेवा समाप्त. शाईला थोडा आवाज आहे, शाईला. शेवटची विनवणी संता जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासे.
माझा देवा तुम्हासी आता फार बोलू काय अवघे पाविनी तो विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी तू का मन पडिलो तू का मन पडिलो पाया पडिलो पाया तू का मन पडिलो पाया पडिलो पाया Hare